जाऊ दे ना, जाऊ दे ना. नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या ब्लॉगला झालेला आहे टाईम. तर आजच्या ब्लॉगला 2:45 बैलासाठी ताट रेडी. काय तोरण आहे काय? हे किती वर्ष झालं हे तुम्ही असंच बांधतात दर वर्षानुवर्ष? तरी किती वर्ष झालं असं? 50 वर्ष. किती आता तुमचं वय किती चालू आहे? 70-75. मित्रांनो, मी घेतो तोरण बांधून. ये आलेत आपले गावचे, हे दरवर्षीप्रमाणे बांधतात तसं. बैल हे मिरवत असतात त्या मिरवणुकीसाठी. हां, मोरे काका आलेले वरती. आता वरून ते खालून फेकतोयच वरी, ते बांधून घ्यायचंय. नीट फेक. ओके, झालं कंप्लीट, घेतलं बांधून. तर आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे, तरी शेवटपर्यंत नक्की बघा. हा का, ह्या जुन्या हिरीवरच्या आसराला किती वर्ष झाले असतील? म्हणजे 50-60? मग किती? 40-45? हां, 30-35. तर आका इथं देवपूजा करण्यासाठी नीटनाटकं करते. मम्मीची देवपूजा चालूच आहे आसराची. दोन्ही करून घेते त्याला. नंतर ते मांडीनच मोरची निवतं. हे ती काय लावा लागली? तेल काय ते तांबडा लावा लागली का? हळदी कुकू. फायनली झाल्यात रेडी या साऱ्या आसराचा पूजा बिजा सारी. आता पाया पडणं. आता घेतो पाया पडून. नंतर बैलाचं आपल्याला काम राहिलेलं बाकीचं ते काम करण्यासाठी. सध्या पावसाचं वातावरण बी झालेलंच आहे, तरी येऊन थांबलेलेच आहेत. लावून घेऊ बैलाला शिंगाला माझी होईन. चला बरं, उडा. पांढरा भगवा, हिरवा आहे. 3 कलर आणलेले आहेत. ब्रश पण आहे. त्या बरोबर मापात येईन. 3 स्टेप मध्ये लावा लागेल ना. मध्ये पांढरा आणि वरच्या काढायला भगवा. फायनली मित्रांनो झालेत रेडी. कलर झालाय. आणखीन काय राहिलेले रेडी करायचे तरी चालूच आहे. ती लावी ती ह्याला शेळ्यालाच. चला मग, अर्धा काय कर भगवाला ना, अर्धा पांढरा लावायने. आणि कम्प्लीट केले एक शिंग. दुसरा एक कलर पाहिजे होता का? पांढरा एक लावा, थोडा लावा. आज मामा लय मोठा भारा आणला. टाकलं नव्हतं काय सकाळपासून काय? तर मित्रांनो चालू आहे आकाला गावात सोडायला. वापस यायचे, मग बैलाची मिरवणूक काढायची. बैल निघाला आणखीन थोडासा टाईम आहे मिरवणुकीसाठी. तर तोपर्यंत मम्मीला गावात सोडून वापस येतो. मम्मी आलेलीच आहे. बैलाचं काय नाव ठेवलंस? बैलाच काय नाव आहे म्हणजे? आता परत वापस चालू आहे. आता पोचलो तर आता काय बैल घ्यायची करून. जागदाळ्याचे बैल निघलेत, आता आपले काढून घेऊन. चला बरं, उरका. चल खाली, आपल्याला जायचंय. बैल घेऊन जायचं नाही का? अर्धा मानी उतर, पडशील. तर आपले तयार करून घेऊन जायचं. अशोक मामा काय करते बघू. घरीच इथं गेलं तर मकाचा कवळा आणला होता मगाशी. आता काय करते बघू. यार चला ना, बैलाचं सजवा लागेल ना ग. चला ना, उठा ना, घेऊ आपण बैल सजवून. मागं चलून द्यायचं त्याला काय? मागं चलून द्यायचं नाही जमायचं. पहिल्याचं तर नाही म्हणले न्यायचं तसं, तर कोणी करायला नसल्यामुळं. भारी दिसतात का नाही बैल? बघ किती छान दिसायला लागले, आहे का नाही? हो र. काय आरसा आहे का?
नटवायला नटवायला कोणच्या बैलाला बांधायची ती कसा छान दिसतोय आता दिसतोय का भारी हा कसं झालाय लग्न करायची होय काय करायची अरे पडलं पडलं अरे उडी हाणली उठव गो त्याला फायनली घेऊन आले तिकडे मंदिराकडे खात तर एकच नाव टाकलेलं आहे एकच मिशन मराठा आरक्षण असं दिसतंय टाईट मध्ये आणखीन येतातच बाकीचे बैल तर चालूच आहेत काय कारण असल्यामुळे डीजे वगैरे काही नाही साध्या प्रमुखानेच कार्यक्रम चालू आहे तर आणखीन महाग काय चालत तिथंच काही नसेल इथंच न्यायचे तर थोडं राहिले ह्या साईडला घे वळून ना धरलेत तू तर मोकळा चालतोय बैल नाही काय येत का हा एकच बैलाला ते मानले एक बैल रुसला काय त्यांचं काय करायची तो कसं काय धरले तुला कोणतरी धारा लावायला पाहिजे भारी दिसत त्यांच्या बी हे कोणते दिवस असते जाऊ दे ना असं होते पण लावल्याचं चालेल पहिले काही वस्तू उभं राहणार फायनली झाले मित्रांनो आता चालू वापस मित्रांनो आता आलो घरी आता जायचे हनुमान मंदिरात आणि महादेव मंदिरात नारळ फोडा आता पोहोचले मारुती मंदिरामध्ये आता घेतो नारळ एक फोडलाय आता त्याला ठेवून पाया पडून महादेवाच्या मंदिरामध्ये बी पाया पडून घेतो इथं बी त्या नारळ फोडण्यासाठी साईडला तर काही ठेवलेलं नाही पण ते नारळ ठेवून देतो भरपूर असे काही नारळ बी ठेवून दिलेले तसे वेस्ट एक खतरनाक केलेले मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद